घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता ऋषिकेश कुस्ती जिंकलेला आहे. म्हणजे सयाजीरावांनी कितीही मोठा वस्ताद आणला असला तरी ऋषिकेशने या सगळ्यामध्ये त्याला धोबीपछाड केलेला आहे. आणि आता इकडे ऐश्वर्या जानकीला सांगत असते की या सगळ्यामध्ये किती काही झालं तरी सुद्धा तुझा नवरा हा हरलेला आहे आणि माझा वस्ताद तुझ्या नवऱ्याला असा चितपट करेल यावरती ऐश्वर्या म्हणते बिलकुल नाही. ज्याच्या सोबत त्याच्या बायको आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे, ते माणूस कधीही हरू शकत नाही. बघ ऐश्वर्या, ऋषिकेश जिंकले. ऋषिकेश स्पर्धा तर जिंकलेली असतात. स्पर्धा जिंकल्यामुळे ऐश्वर्याचं तोंड पडतं, पण याच्यापेक्षा खूप मोठी गोष्ट घडणार असते. इकडे जानकी ज्यांनी ज्यांनी आपल्याला या सगळ्यामध्ये मदत केली, ज्यांनी ज्यांनी या सगळ्यामध्ये आपल्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्या सगळ्यांचे आभार मानायला लागते. त्या सगळ्यांचे आभार मानत मानत जानकी रडायला लागते आणि ती सांगते, आज तुम्ही या सगळ्यामध्ये जी काही माझी साथ दिलीत ना, खरं सांगायचं तर मला खूप खूप तुमच्याबद्दल आदर वाटतो. कारण या सगळ्यामध्ये आज तुम्ही पाठीशी उभे राहिला नसतात तर मी जिंकू शकले नसते. पण पण आमच्यावरती जे लांछन लावले ते आज तुमच्यामुळे दूर झालं. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात. खरं सांगू तर सयाजीराव आपल्या या सगळ्यामध्ये आपल्या गावामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना माहिती आहे की ऋषिकेश या सगळ्यामध्ये आपल्या गावात फूट पडू देत नाहीये, गावाचं नुकसान होऊ देत नाहीये आणि त्यामुळे ते सगळं हे करतायत. यावरती बायका सांगतात, ताई तुम्ही काळजी करू नका. किती काही झालं ना तरी त्या सयाजीरावांचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. कारण आमचे सगळे नवरे आहेत ना, त्यांना सयाजीरावांना ओळखून आहेत. त्यांनीच ही अफवा पसरवले, पण आता आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. जानकीला अख्ख्या गावाचं पाठबळ असतं. इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आता इकडे सारंगच्या डोक्यामध्ये एक गोष्ट टाकते की ही कंपनी तुम्हाला एकट्यांना सध्या तरी सांभाळणं शक्य नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या वडिलांची मदत घ्यावी आणि ज्या गोष्टीची भीती असते तीच गोष्ट आता घडत असते. कारण सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी सयाजीरावांच्या तोडीस तोड असते किंवा सयाजीरावांना या कंपनीमुळे अडचण होत असते. कारण सयाजीरावांची सगळी कामं या कंपनीमुळे अडत असतात किंवा सगळे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स हे आता सयाजीरावांच्याकडे जात नसतात. ते फक्त आणि फक्त सुमित्रा एंटरप्राइजेसकडे येत असतात. कारण आत्तापर्यंत सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी सांभाळत असतो तो म्हणजे ऋषिकेश. त्याच वेळेला ऐश्वर्या सांगायला लागते की हे बघा, तुम्ही आईंसोबत विषय काढा की जेणेकरून या सगळ्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट सांगता येईल की माझे वडील याच्यासाठी किती लायक आहेत ते. मग सारंग येतो, बायकोचा बैलच तो येतो, आई मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते, बोल ना, कशाबद्दल बोलायचंय तुला? सारंग म्हणतो, अगं आई, म्हणजे मला काय वाटतं, आता नानांनी सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी जर का माझ्या नावे केलेली आहे तर त्याची धुरा मला सांभाळायला पाहिजे. ऋषिकेश दादा गेल्यामुळे आपण या सगळ्यामध्ये फार वेळ नाही काढू शकत. या सगळ्यामध्ये आपल्याला फार वेळ काढताच येणार नाही. कारण आपल्याला ही धुरा सांभाळायला पाहिजे, नानांची जबाबदारी पूर्ण करायला पाहिजे. असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते, हो तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुला एकट्याला सगळं जमणार आहे ना? नाहीतर सौमित्राची या सगळ्यात मदत घे ना. यावरती आता इकडे सारंग म्हणतो, ठीक आहे, मी सौमित्राची मदत घेऊ शकतो, पण तरीसुद्धा सौमित्राला किती काही झालं तरी त्याला त्याचे ऑफिस आहेत, त्याला त्याची कामं आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये सौमित्राची मदत घेणं आवश्यक आहे. मला ऐश्वर्याचे बाबा आहेत ना, म्हणजे सयाजी काका, त्यांची मदत घेणं योग्य वाटते. यावरती सुमित्रा थोडीशी चिडते. सुमित्रा म्हणते, मला असं वाटते की घरच्या माणसाला डावलून कधीही बाहेरच्यांची मदत घेणं हे चुकीचं आहे. यावरती आता इकडे ऐश्वर्या बोलायला लागते, आई माझे वडील बाहेरचे कसे काय झाले? म्हणजे या सगळ्यामध्ये माझे वडील आपल्याच हिताचा विचार करतात. बघितलंत ना, ज्या वेळेला ऋषिकेश दादांवरती खूप मोठा आरोप झाला होता, ऋषिकेश दादांना या सगळ्यामध्ये ज्या वेळेला म्हणजे आता शेतकरी धावून आले होते, त्याच वेळेला माझ्याच बाबांनी या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादांची पाठराखण केली, ऋषिकेश दादांना वाचवायचं काम केलं. मग तरीसुद्धा तुम्ही असं कसं म्हणू शकता की या सगळ्यामध्ये
माझे बाबा हे चुकीचं काही करू शकतील. यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणायला लागते, मी असं म्हणतच नाही आहे, पण सुमित्रा एंटरप्राइजेस ही कंपनी आपली आहे आणि या कंपनीच्या मध्ये कुणीही बाहेरचा आलेला नानासाहेबांना आवडेल असं मला वाटत नाही आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या चांगलीच चिडते आणि ती म्हणते, असं काय करताय? कारण लोक म्हणतील ना की आता इकडे ऋषिकेश दादा बाहेर पडले आणि सारंगला कंपनी सांभाळता येत नाहीये, तो लायक नाहीये, खरा वारस हा म्हणजे इकडे ऋषिकेशच आहे. मग असं घडल्यावरती तुम्हाला आवडेल का? तुमच्या मुलाच्या कॅपॅबिलिटीवरती जर का संशय आला तर आवडेल का? पण सुमित्रा आपल्या मतावरती ठाम असते. सुमित्रा म्हणते, हे बघ, जोपर्यंत आता इकडे आपल्याला या गोष्टी समजत नाहीत किंवा जोपर्यंत आपल्याला या गोष्टींचं क्लेरिफिकेशन मिळत नाहीये तोपर्यंत सौमित्र आहे. सौमित्र आहे आणि तो हे सगळं करेल. नानासाहेब शुद्धीवरती आले की मग ते ज्या माणसाला सांगतील ना त्याच माणसाला आपण हे सगळं सगळं सोपवू. म्हणजे ते जर म्हटले की सयाजीराव योग्य आहेत तर आपण करू ना तसं. असं म्हणत सुमित्राला माहिती असतं की नानासाहेबांना कधीही आवडणार नाही की या सगळ्यामध्ये हे सगळं म्हणजे आता सयाजीरावांनी सांभाळावं. त्यामुळे सुमित्रा ठाम असते. मग ऐश्वर्या चिडलेली ऐश्वर्या ठणाणाणा करत आता तिच्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावर तिचा ठणाणा जास्तच वाढतो आणि त्यावेळेला ती सांगायला लागते, सारंग, तुम्हाला काहीच बोलता आलं नाही का? तिथे मुख गिळून गप्प बसलात तुम्ही ते? म्हणजे कितीही काही झालं तरी तुम्हाला बोलायला हवं होतं ना. तुम्ही सांगायला हवं होतं की या सगळ्यामध्ये माझे बाबा कसे कॅपेबल आहेत, पण तुम्ही काही बोललाच नाहीत. यावरती मग आता इकडे सारंग म्हणतो, असं काय करताय? मला पण आईचं म्हणणं पटलं. यावरती ऐश्वर्या म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणणं पटलं दिसतंय, म्हणजे काय बोलायचंच राहिलं नाही, माझे बाबा चुकीचे आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? यावरती इकडे आता सारंग म्हणतो, मला असं म्हणायचंच नाहीये, पण माझी आई पण बरोबर आहे, कारण या सगळ्यामध्ये आपला सौमित्र आहे ना, मग सौमित्र असताना त्यांना काय हे करायचं? त्यामुळे सारंग पण आता बाजूने नसतो. मग ऐश्वर्या विचार करते, काही नाही, आता ह्या लोकांना बास, धडा तर मला शिकवायचाच आहे. आता मात्र ही कंपनीच राहिली नाही तर यांचा माजच उतरेल. आता काहीही करून या कंपनीचं नुकसान करायचं. आता कसं असतं, माकडाच्या हाती कोलीत दिल्यावरती तो आपल्या स्वतःचीच कशी शेपूट जाळतो, तसं आता ऐश्वर्याचं झालेलं असतं. हातामध्ये सत्ता आहे, पण त्या सत्तेला साम्राज्य जाळायला सुडापोटी ही निघालेली मुलगी असते आणि या सुडापोटी निघालेल्या या मुलीला आता मात्र इतका मोठा धक्का बसणार असतो की ज्याची कल्पना तिला स्वतःलाच नसते. मग ती सयाजीरावांना फोन करून सयाजीरावांना ती सांगते, डॅडा, मी तुमच्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला होता. मी सांगण्याचा प्रयत्न केला की किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये तुम्हीच या सगळ्यामध्ये यांच्यासोबत असायला पाहिजे कंपनीत. पण तरी सुद्धा कुणी माझं काही ऐकायलाच तयार नाहीये. म्हणजे मी किती सांगण्याचा प्रयत्न केला की ही कंपनी, या कंपनीत तुम्हाला घ्या, पण ते म्हणतात नाही, म्हणजे सौमित्राला घ्यायचं. मला असं वाटतं आता योग्य वेळ खेळायची आलेली आहे. सयाजीराव म्हणतात, एक गोष्ट लक्षात घे, ज्या वेळेला कंपनीचं नुकसान होईल आणि ते नुकसान मीच भरून काढेल ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या लोकांचे डोळे उघडतील आणि या लोकांचे डोळे उघडून मगच या सगळ्यामध्ये यांना आता धडा भेटेल. असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, जे काय करायचं ते करा. सयाजीराव म्हणतात, आता मी जे काय करणार आहे ना त्या सगळ्यामध्ये तुला समजेल की मी काय करतोय ते. कारण आता बघ, आता या कंपनीला कसं वटणीवरती आणतो, यासाठी कंपनीला जाळायला लागेल. ऐश्वर्या म्हणते, पण कंपनी जाळली तर नुकसान होईल. सयाजीराव म्हणतात, तितकीच जाळायची जितकी आपल्या भल्यासाठी आहे. म्हणजे आता ती कंपनी जाळून या सगळ्यामध्ये आपल्याला हे करता येईल की आपण त्याला कशी वाचवू शकतो, किंवा मला त्या कंपनीच्या बॉडीवरती घेतल्याशिवाय फरकच पडतो ह्यांना, किंवा हे सगळं आता असंच घडायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेव. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला जे करायचे ते करा, पण किती काही झालं तरी सुद्धा आता मला ह्या लोकांच्या अजिबात हे करायचं नाहीये, यांना धडा शिकवायचा आहे. मग आता सयाजीराव आपल्या माणसांना सांगतात की तुम्ही या सगळ्यामध्ये कंपनी जाळायची, पण इतकीच जाळायची की थोडंसंच आपण हे सगळं करू शकतो. या सगळ्यामध्ये थोड्याशाच गोष्टी करायच्या आहेत की आपल्याला त्या सावरता येतील. असं म्हटल्यावरती त्या रात्री ऐश्वर्या वाट पाहत असते. ऐश्वर्या वाट पाहते ती म्हणजे एका फोन कॉलची, ज्या फोन कॉलमध्ये तिला आता कंपनी जळाली हे कळणार असतं
आणि ती जळाली हे कळाल्यावरती मग ती आता माझेच कसे डॅडा ही कंपनी वाचवायला समर्थ आहेत किंवा तेच कसे ती कंपनी वाचवू शकतात हे सिद्ध करण्यासाठी तडफडत असते म्हणा, किंवा तिला या सगळ्यामध्ये हेच सिद्ध करायचं असतं. त्यामुळे आता मात्र ती पेटून उठते आणि वाट पाहत असते, ती म्हणजे फोनची. त्याच वेळेला ऐश्वर्या विचार करते, एकदा का कंपनी जळाली, हा फोन आला की मात्र या लोकांना मी दाखवेन की मी काय चीज आहे आणि माझ्याशिवाय यांचं काही पान हलत नाही आहे. या सगळ्यामध्ये ती आता वाट पाहत असते, पण तिचं कर्म तिची साथ सोडून आता सोडून जाणार असतं. म्हणजे आता कंपनीत जळाल्यावर ती मूर्ख, तिला कळत पण नसतं की आपली काय पत राहणार आहे. त्याच वेळेस आता ऋषिकेशने हे कुस्ती जिंकलेली असते. कुस्ती जिंकून ऋषिकेशला पैसे मिळालेले असतात आणि आता या जोरावरती ऋषिकेशने त्याचा छोटासा बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असतो. जानकी सांगते, या सगळ्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे. आणि इकडे सुमित्रा कंपनीचा ऱ्हास आणि इकडे ऋषिकेशने काढलेल्या कंपनीचा उदय होणार असतो. या सगळ्यामध्ये ऋषिकेश सांगतो, ज्या क्षणाला तुमच्याकडून तुमचं स्त्रीधन काढून घेण्यात आलं, त्यावेळेला जे काही मला वाटलं ना, ते मी शब्दात नाही सांगू शकत. नवरा म्हणून मी इतका हतबल कधीच नव्हतो आणि त्यामुळे आत्ता मात्र या सगळ्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगू इच्छितो की कितीही काही झालं तरी तुमचं स्त्रीधन मी परत मिळवून देणार. असं म्हणत इकडे आता ऋषिकेश चंग बांधून ऋषिकेश आता आपल्या बायकोची माफी मागतो आणि जोपर्यंत तुझं स्त्रीधन मी आणून देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असं म्हणत जानकीला मिठी मारतो. फायनली इकडे ऋषिकेशच्या नवीन कंपनीची सुरुवात होते आणि जानकीसाठी दागिने आणायला तो सुरुवात करतो. एक एक करत जे जानकीचे दागिने सगळे ऐश्वर्याने स्त्रीधन काढून घेतलेलं असतं, ते स्त्रीधन आता मात्र एक एक करत ऋषिकेश ऐश्वर्याच्या म्हणजे ऐश्वर्याने जे काढून घेतलंय ते सगळं इकडे आता जानकीच्या हवाली करायला लागतो. एक एक करत जानकीचे सगळे दागिने जे काही आता रणदिव्यांच्या घरात होते ते परत यायला लागलेले असतात. त्यातच आता इकडे कंपनी जळाल्याची बातमी येते आणि त्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो. त्यावरती ऐश्वर्या म्हणते, मी याच्या आधी सुद्धा सांगत होते की माझ्या डॅडाला ह्या कंपनीमध्ये पार्टनर करून घ्या, ते कधीच असं होऊ दिलं नसतं, पण तुमचं लक्षच नाहीये, तुमचा विश्वास सौमित्रवरती. काय केलं सौमित्रने? यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो, मी काय केलं म्हणजे मी कंपनी जाळले का? यावरती अवंतिका म्हणते, हे काय चाललंय? म्हणजे आता कंपनी जळली याचा ब्लेम आमच्यावरती येणार आहे का? ज्याप्रमाणे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांना घराबाहेर काढलं तसं आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी हा सगळा तुम्ही डाव रचलाय का? असं असेल तर सांगा, आम्ही आत्ताच निघून जातो. सुमित्रा म्हणते, असं कोण म्हणते? अवंतिका म्हणते, मग आई तुम्ही तिचं काही म्हणणं ऐकून सगळं घेताय का? तुम्ही तिच्याबद्दल काहीच बोलणार नाही आहेत का? ती तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही सांगते आणि तुम्ही ऐकताय? ती म्हणते की आमच्यामुळे हे सगळं घडलं आणि तुम्ही ऐकताय. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या तू गप्प बस. यावरती सौमित्र म्हणतो, सिरियसली आई, म्हणजे ही कंपनी जळायला आम्ही कारणीभूत आहोत असं तुला वाटतंय का? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच आता सगळेजण सावध होतात. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या गप्प बस. काय बोलतेस तू? तू माझ्या सौमित्रावरती अविश्वास दाखवतेस. हे बघ, तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये. तुझं तोंड बंद ठेव. असं म्हणत चिडलेली सुमित्रा ऐश्वर्याला तोंड बंद करायला सांगते. पण इकडे सगळ्यात मोठी खबर त्यावेळेला येते ज्या वेळेला सौमित्र सांगतो, आपली कंपनी जळून राख झाले. सारंग, तुला कळतंय का हा किती मोठा आपल्याला संकेत मिळालाय? दादा वहिनीवरती अविश्वास दाखवल्याचा हा विश्वास आहे, हा आपल्याला धडा मिळालाय. आता एक कळतंय तुला, दादाने त्याची छोटीशी कंपनी काढले, ती दिवसेंदिवस वाढत चालली आणि आपल्या कंपनीचा ऱ्हास होतोय. हा संकेत आहे, अजूनही सावध हो. आता इकडे ऋषिकेशने जानकीचं स्त्रीधन एक एक करत परत आणलेलं आहे. स्त्रीधन परत करत तिला आता पूर्णपणे सोन्याने मढवून टाकलेली आहे आणि त्याच वेळेला सुमित्रा कंपनीचं जळणं हा एक अपशकुन आहे आणि त्यामुळे रणदिव्यांची अधोगती तर सुरू झालेलीच आहे. पण ऋषिकेश आणि जानकी यांची दिवसेंदिवस प्रगतीवरती प्रगती होत चालले आणि या सगळ्यामध्ये आता मात्र ऋषिकेश जानकी खूप मोठ्या कंपनीचे मालक मालकीण बनणार, तर इकडे सुमित्रा एंटरप्राइजेसचे सगळे रणदिवे रस्त्यावरती येणार. मालिकेमधला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की